बघू शकता मम्मीने बनवले मस्तपैकी शेणाचे अंडे 5. आता त्याच्यावर 5 फुलं ठेवील अशी श्री आणि तो चोवा रफ्तार मुंबईचा किंग रफ्तार चोवा. गाईज बघू शकता मस्तपैकी पेंडा पेटवायला घातलाय आणि एक 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 हो हे बघ यांची दिवाळी आहे पूर्ण. चला एक 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 आलेले आहे. तर काहीच मस्तपैकी दबंगला पकडलाय मी. आता घेऊन चालू आहे ना. मिरवणूक तर झाली पूर्ण. तर चला आता गोठ्यावर जाऊ मस्तपैकी. आता गोठ्याच्या आसपासच पोहोचलोय. आरामात रे आरामात आरामात. हॅलो काही जणी चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आहे बलिप्रतिपदा. त्यानिमित्तानं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता मम्मीने घेतल्यात मस्तपैकी शेणाचे ओंडे एवढेचे आणि त्याच्यावर फूल ठेवून आमची इथे एक पूजा करतात. तुमची तर करतात की नक्की कमेंट करून सांगा. दाखवतो तुम्हाला खाली जाऊन. त्याच्यासाठी आपल्याला पिवळे पिवळे पोलं पण बनवतात. तांदळाचे काहीतरी पिठाचे आय थिंक असतात ते तुम्हाला दाखवतात. चला खाली मम्मी घेतली पूजा करायला आणि नंतर मग आपण गोठ्यावर जाणार आहोत. शेण आणले मी काढते रांगोळ्या आणि असे पोले असते. रांगोळी काढून झाली ना का मग दाखवतो शेणाचे ओंडे ठेवताना. बघू शकता मम्मीने बनवले मस्तपैकी शेणाचे ओंडे 5. आता त्याच्यावर 5 फुलं ठेवील अशी आणि मग पुढं बघा काय काय होईल ते. मोडील तो सगळा ओके. तर गाईच पूजन तर झालेलं आहे. आता तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो मी गोठ्यावर जाऊन. तिथं आपली बैल वगैरे सजवायला घेतले असतील. चालू असेल काम पण माझं थोडं काम आहे तो काम करून जाणार आहे. गाईच थोड्याच वेळात आता मिरवणूक चालू आहे पूर्ण गावामध्ये ते तुम्हाला दाखवतो. चला आज माझ्यासोबत पूर्ण ब्लॉग बघा. फुल मजा येणार आहे आणि गावातील 3 ग्रुपची बैल येणार आहेत आणि एक एक ग्रुपमध्ये किती बैल आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत. यामा ग्रुप, वजीर ग्रुप आणि अंजीर ग्रुप असे 3 ग्रुप आहेत आणि बैल पण खूप आहेत. ती तुम्ही बघा आणि मग तुम्हाला समजेल कोण टॉपला आहे ना कोण कशामध्ये. चला कोणत्या उशीर न करता निघूया इथून जायला. 11:30 आता वाजल्यात काहीतरी 10 सव्वा 10 झाले काहीतरी 10:30 झाले. तर चला जाऊ पटकन गोट्यावर जाऊन तुम्हाला दाखवतो बैल सजवल्यात करा. कारण की मगाशी मी फोन केला होता तेव्हा तर सजवल्यात. आता जर झालं असेल तर ठीक आहे मग दाखवतो तुम्हाला. कारण सगळ्याच बैलांची नावं मला माहीत ना. वजीर, अंजीर, श्री आणि राणा हे 4 बैलांची नावं माहीत आहेत. नेहमी बैला चेंज करतात त्याच्यामुळे. तर चला बघू कसं काय. तीच पोचलं मस्तपैकी गोट्यावर. इकडे अजय भाई बैल श्री, राणा आणि वजीर. वजीर बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो राणा. गाईज बघू शकता मस्तपैकी काढले आता बैल. राणा मुंबई किंग राणा. श्री आणि तो चोवा रफ्तार मुंबईचा किंग रफ्तार चोवा. बघू शकता कसं सजवलं मस्त पैकी पूर्ण. याला मस्त असे मोराचे पंख लावले.
तर काहीच आपण आता त्या तपल्यावर चाललो तिकडं अंजीरच्या. तर इथून तिकडे शिफ्ट केला त्याला. तिथं जाऊ आपण, तिथं तुम्हाला दाखवतो. तिथं पण झाले का सजावट बैलांची. तर काहीच पोचलो आता दुसऱ्या तबेल्यावर. आणि नाना इथंच घर बांधणार आहे, सर्व वाटतं त्याचीच जागा आहे. ब्रास बँड बोलवलं वाटतं. डेंजर एकदम. गेल्या वर्षी नॉर्मल बँजो बँड होते, तिथून इथं यायला सगळ्या गजपाट्यामधून यायला लागला. चला दाखवतो तुम्हाला. बघू शकता मस्तपैकी अंजीरची सजावट बघा, हिंद केशरी अंजीर. अजूनही चालू आहे तयारी. आता बघू शकता 5295 सर्व बैल सजून झालेले आहेत. आता फक्त त्याला सजवू बाकी गोजर पण ठेवतो. हिंद केसरी दबंग गाईज बघू शकता मस्तपैकी पेंडा पेटवायला घेतलाय. आणि एक 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 हो हे बघ यांची दिवाळी आहे पूर्ण. चला एक 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 आलेले आहे. बाजू बाजू बाजू. हे थोडं विजून दे मक्षाने. हान चल हान हान. गाईज बघू शकता दुसरा आणलाय या. हे मारू नका मारू नका. वा एक नंबर. नाना दोघा नानी गेली वरती आतमध्ये. समोरच बघ तबेला आहे म्हणून. ये ये फटाफट पाठी अजून.
तर गाईज आता आपण आलोय मस्तपैकी आपल्या गावातील शिव मंदिराच्या इथे त्यांना आपल्या नंद्यांना दर्शन घ्यायला बघू शकता. पब्लिक किंग हा बाबू नवीन जोडी आणली. पब्लिक किंग रुद्रा बाबू आणि बाबूच्या जोडीचं दाराचं नाव नाही मला माहिती, दाखवतं नाव माहिती झालं. सर्व एकत्र होतील. मग इथून पुढचा प्रवास चालू आहे. गावामध्ये मस्तपैकी त्यांच्या जुन्या घराजवळ अरे दे मला. हे बाजू तिथून तर काहीच पोहोचलो आता भवानी चौकामध्ये त्याच्या घराजवळ.
अंजीर बैल यांच्या मालकांच्या घराजवळ. आणि तिकडे चालू आहे बघू शकता आरती. आणि इकडे धुवा खूप झाले. अरे जास्त जोराने उरवायचा होता आज. काहीच दिसत नाही एवढा धुवा. डोळ्यातून पाणी यायला लागला. आता सर्व बैल दाखवतो तुम्हाला. पाहिजे त्याच्या तर काहीच आता पोहोचलो आपण आमच्या गावातील हनुमान मंदिराजवळ. इथं सुद्धा पण दर्शन करून घेऊ त्यांना. हा रुद्र आहे मगाशी दाखवला त्याप्रमाणे. हा मुंबई किंग राणा, तो चव्हा आणि तो स्त्री. चला तर काहीच आता इथून जेवढं बैल होतं त्यांचं दर्शन झालं. अजून बाकी आहेत मागे. सगळंच घेतला तर मग कव्हर करायला भेटा. पुन्हा आपण चालू आहे पुढे. तुम्हाला दाखवत होता पुढे जाऊन. ह्योच तो आपल्याला एलियन बनलेला होता नवरात्रमध्ये. आणि आता अवतार बघा त्याचा डेंजर दिसतं. चला आता आपण जाऊ वेशाई मंदिराच्या इथं. तिथं पण होईल मस्तपैकी पूजा. आणि नंतर मग आपल्या वडाच्या झाडाच्या इथून पूर्ण असं फिरून परत गोट्यावर नेतील. तर तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर दाखव. चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या गावात बैलांची कमी ना. तर बघू शकता राणा बैलाचे मालक महेश भोईर. यामा बैलाचे मालक नितेश आलिमकर. थँक्स आमची व्हिडिओ घेतल्याबद्दल. अरे यो मालक आहे ना ऋतिक आलिमकर. एडिटर किंग. आमच्या गावातील किंग म्हणून ओळखला जाणार ऋतिक आलिमकर. प्रणाली ट्रान्सपोर्टचे मालक. हे बघ आता तुला पण घेता. अंजीर बैलाचे मालक रोशन भोईर. हे बाबूला जोडीदार कोण? बाबूचा जोडीदार कोण? बाबूचा जोडीदार सांग मला नाव. अंजीर. तो छोटा अंजीर व मोठा अंजीर. इथे फोटो शूटचा चालू आहे. साहिल रुद्रा. अंजीर छोटा अंजीर तो बाबू. तो मोठा अंजीर तो दबंग. हा मुंबई किंग राणा. तो श्री. आणि तो चौसा काहीतरी असं नाव आहे दादा. तो यामा. नवीन खरेदी. नाव काय दादा? रफ्तार. हा रफ्तार. मग असता नावच विसरलं. तो चौसा ना एक.
आताच 2 बैल हा बैल सगळे बैल या आरब्या गरब्या तो यामा तो शिलगावचा आरब्या ह्यो गरब्या नाही आरब्या. सरकार ग्रुपचा गरब्या गरब्या हे आरामात 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 आरामात. बघू शकता फोटो शूटच चालू आहे सर्वांचा आणि तुम्ही बघू शकता किती बैल आहेत. काहीच बघू शकता सर्व मंदिरामध्ये दर्शन करून आणलेलं आहे. आता चालू आहे फोटोशूट. हा काढू का मस्त आहे. तर काहीच मस्तपैकी दबंगला पकडलाय मी. आता घेऊन चालू आहे ना. मिरवणूक तर झाली पूर्ण. तर चला आता गोठ्यावर जाऊ मस्तपैकी. आता गोठ्याच्या आसपासच पोहोचलोय. आरामात रे आरामात आरामात. चला एक 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 3-4 असे लाईनशीर मागे पण मागे बाबू आणि छोटा अंजीर आहे. त्याला हापाप लागले दम लागले त्याला जाम. तसं आम्हाला पण लागले तर काय करणार. तर चला डायरेक्ट गोट्यावर जाऊन भेटू. बघू शकता सर्वांना आता बांधून घेतलंय. हे बाबू तो छोटा अंजीर ह्यो दबंग आणि ह्यो रुद्रा आणि तो अंजीर. उलटा सुलटा होता जरा समजून घ्या. कलर सारखंच आहे दोघांचे. आपण कधी तरी येतो ना रे प्रतीक. आपण कधीच तरी येत आहे बैल के सामने. हे रोज काय आहे लोक काय 1-2 हे सगळं. मला तर काहीच फायनली निघालो. आता त्या गोठ्यावर चाललो कारण की माझी गाडी तिकडे ठेवली मी. रोजच्या काय झालं माहिती आहे का पूर्ण एवढा लंकेला मारून आलो. आता कसं जाऊ ते समजत ना. तर इथून मस्त ह्या झाडांमधून घुसलेलो तिथूनच जातो पुन्हा. म्हणजे तिथं मला गाडी घेता येईल. काहीच पाणी वगैरे आता थांबलाय. आता चालू मस्त थोडा फिरून येतो. मगासपासून चालून दमलेलो जरा बैलांच्या मागे. पण आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.